बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे आणि सुधीर सांगळेला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यातून अटकेत. बीड हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. तर मी म्हणत नाही, मात्र लोकांची सोय मुंडेंच्या बाजूने. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्री ठेवू नका, धस यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्रास झाल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा मुंडेंना थेट इशारा. मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल तर आकाचाही जेलवारीसाठी नंबर लागू शकतो. सुरेश धस यांचा हल्लाबोल. वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी. विष्णू चाटे हाच आका आणि तो आधीपासूनच तुमच्याकडे. आरोपींच्या वकिलांचा कोर्टात दावा. तर आरोपींनी गुन्हा करताना कोणतं हत्यार वापरलं हे रेकॉर्डवर नाही, वकिलांची माहिती. संतोष देशमुखांच्या हत्येतील एकही आरोपी सुटणार नाही. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुखांचं कुटुंब लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबाची मागणी. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाचा त्याग करावा. गजानन कीर्तीकर यांची प्रतिक्रिया. शिवसेनेकडून पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणीच्या राजीनाम्याची मागणी. नाराज राजन साळवी आणि उद्धव ठाकरेंमध्ये पाऊण तास चर्चा. कोकणातील निकालावरून बैठकीत खडाजंगी. तुम्ही घ्यायचा तो निर्णय घ्या, ठाकरेंचं बैठकीत वक्तव्य. भिवंडीत बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात गोंधळ. गर्दी वाढल्यामुळे बागेश्वर बाबा कथावचन अर्ध्यात सोडून गेले.